नमस्कार. आज आपण आलो आहोत चिंचोलीमध्ये तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर या गावी. या गावाचा एक सामाजिक उपक्रमामध्ये नेहमी सहवास आहे, सहभाग आहे आणि प्रत्येक नागरिक इथं जेव्हा हा आवाज दिला जाईल तेव्हा तो सामील होईल. आणि तसंच आज रामनाथाचार्य आणि नरेंद्राचार्य महाराज यांच्या माध्यमातून जीवनदान महाकुंभ 2026च्या माध्यमातून आज आपण कार्यक्रमाची घोषणा करत आहोत. एक छोटं शिबिर आपण इथे घेणार आहोत. त्या शिबिराच्या माध्यमातून सर्व नागरिकांना काय कशाला काय महत्त्व आहे हे सांगणार आहोत. आजचा कार्यक्रम आमचे शिवनारायण भैया देशवाल यांच्या माध्यमातून नरेंद्राचार्य महाराज यांच्या जीवनदायी महाकुंभ 2026च्या माध्यमातून रक्तदान काय आहे, रक्तदान कशासाठी असतं, रक्त का द्यावं लागतं, रक्ताची का गरज पडते. मित्रांनो, जेव्हा केव्हा आपल्या परिसरातील आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांची कुठेतरी कोणाची तब्येत खराब झाली तर ती तब्येत खराब होताना जेव्हा त्यांना रक्त लागतं तेव्हा ते रक्त आपल्याला कुठेच भेटत नाही आणि शोधून सुद्धा आपल्याला सापडत नाही, पैसे बोलल्यावर सुद्धा भेटत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला मोठा रक्ताचा साठा उभा केला गेला पाहिजे आणि यासाठी रामनाथाचार्य महाराज व नरेंद्राचार्य महाराज यांच्या माध्यमातून जीवनदानी महाकुंभ 2026च्या माध्यमातून महाराष्ट्रभर सर्व नागरिकांच्या माध्यमातून मोठा रक्त शिबिर कसं घेतलं जाईल आणि मोठा रक्तसाठा कसा उभा केला जाईल. महाराष्ट्रातील व देशातील नागरिकांना वेळोवेळी जेव्हा गरज पडेल तेव्हा रक्त कसं पुरवलं जाईल या माध्यमातून हा विचार करून नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये यात सहभाग नोंदवावा या दृष्टिकोनानं आज कार्यक्रम हा घेऊन लागलेला आहे. 4 जानेवारीपासून ते 11 जानेवारी या दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिर होणार आहे. आपण ज्या ठिकाणी असाल, ज्या ठिकाणी कार्यक्रम होत असेल त्या ठिकाणी आपण जावं आणि रक्तदान करावं. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. याशिवाय तुम्ही तुमचा कुठलाही काही दान केलं तर तेवढं त्याला महत्व नाही, तेवढं महत्व त्या रक्तदानाला आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपल्याकडे साठे असायला पाहिजेत. आपल्या सरकारच्या माध्यमातून कल्याणकारी योजना राबवल्या जात्या आणि त्या कल्याणकारी योजना जे नागरिक विकनेस आहे, त्यांचा आर्थिक परिस्थिती कमजोर आहे, त्यांना दवाखान्यासाठी किंवा सामाजिक कार्यक्रमासाठी पैसे उपलब्ध होत नाही. मग अशा टायमाला जर कधी एखाद्या गरीब नागरिकाची तब्येत खराब झाली आणि त्यांना जर कधी ऐनवेळी रक्त लागलं तर 2-2, 3-3, 4-4, 5-5, 10-10 हजाराला सुद्धा बाटल्या भेटत नाही. मग अशा टायमाला तुम्ही रक्त उपलब्ध कुठून करणार. तर त्यासाठी नरेंद्राचार्य महाराज आणि रामनाथाचार्य महाराज यांच्या माध्यमातून जीवनदायी 2026 महाकुंभ रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि त्यासाठी आमच्या या चिंचोली परिसराचे समाजसेवक आणि या प्रसिद्ध नागरिक मान्य श्री शिवनारायण भैया देशवाल यांच्या माध्यमातून व चिंचोलीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व आजूबाजू परिसरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि आजूबाजू परिसरातील सर्व समाजसेवक आणि जे सरकारी अधिकारी असेल त्या सर्वांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्या परिसरातील नागरिकांची, एखाद्या गरीब, होतकरू आणि कष्टकरू नागरिकांची जर कधी तब्येत खराब झाली, जर कधी रक्त लागत असेल तर त्यावर तात्या पुरवून म्हणून अशा महाकुंभ कार्यक्रमामध्ये सामील व्हा. आणि आपलं हक्क जीवन असतं, आपल्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारचं रक्त नेहमी तयार होत असतं. पण जेवढं तुम्ही रक्त द्याल त्याच्या जास्त पटीनं तुमचं रक्त चांगलं शुद्ध होतं आणि ते शुद्ध रक्त तुमचं शरीर पुन्हा चांगलं चंचल आणि चांगलं टवटवीत करून देतं. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला आवाहन करू इच्छितो की 16 जानेवारीला आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. रक्तदान त्या ठिकाणी आपण व आपल्या परिसरातील सर्व नागरिकांना आपण घेऊन यावं आणि या रक्तदान शिबिरामध्ये सामील व्हावं, जेणेकरून तुम्ही व तुमचा परिसर चांगला एकमेकांमध्ये कनेक्ट होईल, एकमेकाला सामाजिक दृष्टिकोनातून एकमेकाला जोडल्या जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये आपण रक्तदानच्या माध्यमातून रक्ताची महापेटी महाकुंभ मेळाव्यातून मोठा रक्तसाठा आपण जे करणार आहोत, महासाठा त्याला म्हणलं जाईल. आणि त्यासाठी मागच्या वर्षी हा कार्यक्रम नरेंद्राचार्य महाराज व रामनाथाचार्य महाराज यांच्या माध्यमातून घेण्यात आला होता. तेव्हा 1,36,272 जणांनी रक्तदान केलं होतं आणि त्या माध्यमातून एवढा मोठा कार्यक्रम उभा केला गेला होता. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा सहभाग नोंदवलेला आहे व आपल्या परिसरातील सर्व खासदार, सगळे आमदार व आपल्या परिसरातील सर्व जे समाजसेवक आहे, राजकीय प्रतिनिधी आहे, सामाजिक प्रतिनिधी आहे, या सर्वांनी यात सहभाग नोंदवला आहे. आपण सुद्धा महिला, पुरुष,
यंग जनरेशन सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सामील व्हावं, आपला सहवास नोंदवावा व रक्तदान करावं. रक्तदान हे श्रेष्ठ दान असतं. या माध्यमातून तुम्ही सुद्धा या रक्तदानाच्या माध्यमातून कोणाच तरी जीव वाचवणार आहे. कारण की जर शरीरामध्ये रक्त नसलं तर त्या टायमाला तुम्ही तुमचा जीव वाचू शकत नाही. मग कोण आजारी पडेल किंवा कोण चांगलं राहील, त्यासाठी आपण जेव्हा चांगलं आहोत तर पुण्य करावं, दान करावं. मग काय दान करावं तर रक्तदान करावं. ज्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये कुठेतरी इनडायरेक्टली देवाचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर असतो की तुम्ही कुठेतरी चांगलं पुण्य काम केलेलं आहे, दान केलेलं आहे. मग जर ते तुम्हाला गरज पडली तर तुम्हाला सुद्धा देव दान देत असतो. आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण होत करून कष्ट करू आणि या परिसरातील चांगले नागरिक आहोत. म्हणून आपण येणाऱ्या 16 तारखेला या चिंचोली लिंबाजीच्या जे सरकारी दवाखाना आहे त्या ठिकाणी येऊन आपण सर्वांनी या रक्तदान शिबिरामध्ये सामील व्हायचं, जेणेकरून आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्ताच्या ज्या पिशव्या आहे त्या साठा आपल्याकडे जमा करून ठेवायचा आहे. आणि त्यासाठी या वर्षी नरेंद्र महाराज व रामानंद महाराज व त्यांच्या भक्तांच्या माध्यमातून 2 लाखाचं टार्गेट करण्यात आलेलं आहे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि या कार्यक्रमामध्ये सामील व्हावं. कारण की जोपर्यंत तुम्ही रक्त देत नाही तोपर्यंत तुम्हाला रक्ताचं महत्व कळणार नाही. कारण की जेव्हा रक्त नसतं शरीरामध्ये, जेव्हा रक्त 1 वाटणी रक्त आपल्या शरीरात काढलं जातं तेव्हा आपल्या रक्त काय असतं. आणि ते रक्त जर कधी एखाद्या माणसाला जीवनदान देण्यासाठी दिलं जात असेल तर यापेक्षा महापुण्य तुम्हाला कुठेच लाभू शकत नाही. म्हणून माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, या व्हिडिओ बघणाऱ्या नागरिकांना माझं विनंती आहे, जर तुम्हाला काही अडचण असली तर आमच्या या परिसराचे नारायण भैया जयस्वाल यांना संपर्क करावा. तसं मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे, माझा नंबर आहे 9923344745. मला संपर्क करावा व आपण या परिसरामध्ये 4 जानेवारी ते 18 जानेवारीच्या माध्यमामधून आज आपल्या चिंचोली लिंबाजीमध्ये 16 जानेवारीला हा रक्तदान शिबिर होणार आहे. आपण सर्वांनी यात सामील व्हावं आजचं आव्हान आम्ही नरेंद्र महाराज व रामानंद महाराज यांच्या माध्यमातून जीवनदान महाकुंभमधून 26च्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे. आज चिंचोली लिंबाजी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी आलो असता या गावाचा एक उपक्रम 16 जानेवारी 2026 रोजी घेण्यात येणार आहे. त्यानिमित्त आमचे जयस्वाल भैया जे आहे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोठा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. या प्रसंगी उपस्थित आमचे मित्र मान्य श्री ताजराव भुजंग, मान्य श्री काशीनाथ बावस्कर, मान्य श्री बरसरे साहेब व मान्य श्री गडकरी साहेब, मान्य श्री विनायक पवार साहेब, मान्य श्री टायगर ग्रुप व सर्व उपस्थित आमचे मित्र कंपनी चिंचोली लिंबाजी परिसर. आणि या चिंचोली लिंबाजी परिसरामध्ये सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात घेत असतात आणि त्यासाठी सर्वजण त्याला सहकार्य करत असत्या. येणाऱ्या 16 तारखेला आपल्याला या दाखवा जीवनदान महाकुंभ 2026च्या माध्यमातून जगद्गुरु श्रीपद रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या माध्यमातून आपल्याला 16 जानेवारी 2026ला मोठं रक्तदान शिबिर इथं घेणार आहोत. आणि त्यानिमित्त आपण सर्व या चिंचोली लिंबाजी परिसरातील करंजखेडा, नागापूर, देगाव, शेलगाव, वाकड, टाकळी, बोरगाव, किशोर, बनोटी, घाटनांद्रा या आजूबाजू परिसरातील सर्व नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित व्हावं व तो कार्यक्रम सरकारी दवाखाना चिंचोली लिंबाजी या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आणि तो कार्यक्रम जयस्वाल भैया यांच्या मार्गदर्शनाखाली व चिंचोली लिंबाजी येथील नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. त्यासाठी आपण सर्वांनी चिंचोली लिंबाजी या गावी सकाळीच हा कार्यक्रम सुरू होणार आहे, दिवसभर चालणार आहे. आणि जवळपास इथे मागच्या वर्षी यांनी 1,36,200 एवढ्या बाटल्या त्यांनी रक्तदान जमा करून गव्हर्नमेंटच्या खात्यामध्ये दिले होते. हा एक राष्ट्रीय उपक्रम आहे देशासाठी, राज्यासाठी, आपल्या परिसरासाठी. जसं एखाद्या कॅन्सर पीडित व्यक्तीला एखाद्या अटॅक आलेला की एखाद्या बिमार व्यक्तींना कुठे भेटत नाही, मग अशा टायमाला रक्त कुठे शोधायचं, अशा परिस्थितीमध्ये मग हे रामानंदाचार्य महाराज यांच्या माध्यमातून जीवनदान महाकुंभ 2026च्या माध्यमातून हा उपक्रम आज यावर्षी राबवू लागलेले आहे. त्यामुळं आपण सर्वांनी सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं उपचार होता सरकारी दवाखान्यामध्ये आणि त्या ठिकाणी बरेचशा नागरिकांना उपचारासाठी पैसे राहत नाही, रक्त आणण्यासाठी पैसे राहत नाही, बऱ्याच नागरिकांना रक्त लावावं लागतं. मग अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे तर रामानंदाचार्य महाराज यांच्या माध्यमातून त्यांचे जे सेवक आहे आणि आपल्या चिंचोली लिंबाजी परिसराचे मान्य श्री
जयस्वाल भैया यांच्या माध्यमातून व चिंचोली मस्जिदच्या नागरिकांच्या माध्यमातून इथं हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी आपण सर्व इथं आमंत्रित आहात. आपण सर्व प्रमुख आहात. आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सर्वांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या महाकुंभ रक्तदान शिबिरामध्ये जीवनदायी कार्यक्रम असल्यामुळं आपण सहभाग नोंदवावा आणि हा प्रकार आहे की इथं सरकारच्या जे बी दवाखाने त्या दवाखान्यामध्ये या वर्षी जवळपास 200 रक्त बाटल्या असा मोठा कार्यक्रम 2 लाख रक्त बाटल्या रक्त जमा करण्याचा टार्गेट या वर्षी या जीवनदायी महाकुंभाच्या माध्यमातून नरेंद्र महाराज यांच्या माध्यमातून करण्याचा आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यांचे सगळे भाविक भक्त आम्ही सर्व आमचे या परिसराचे जयस्वाल भैया यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करणार आहोत. आणि आजूबाजू परिसरामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणात चालू झालेला आहे. 4 जानेवारीपासून तर 18 जानेवारी म्हणजे आपल्या या परिसरामध्ये हा कार्यक्रम चालू झालेला आहे. जवळपास सिल्लोड, कन्नड, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, वैजापूर, इकडं आपलं सोयगाव या आजूबाजू परिसरामध्ये जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या आजूबाजू परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम चालू झालेला आहे. आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरला जवळपास 4 जानेवारी ते 18 जानेवारी मोठा लंबा प्रेड त्यांनी दिलेला आहे. आणि म्हणून या प्रेडमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला हजर होता येईल त्या ठिकाणी आपण रक्तदान करून आपला व आपल्या परिसराचा मान सन्मान वाढवा. कारण की आपल्या परिसरामध्ये आपल्याला माहिती आहे सरकारी दवाखाना मोठा आहे आणि इथंही सुद्धा खूप काही पेशंटचे इथे उपचार केले जातात. त्यांना खूप चांगल्या प्रकारचे सुविधा इथे उपलब्ध करून दिल्या जाऊ लागलेल्या आहे. इथले जे डॉक्टर आंबेडकर साहेब आहे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सरकारी सुविधा इथे उपलब्ध झालेल्या आहे. आणि मित्रांनो तुम्हाला आणखी सांगू इच्छितो ज्या नागरिकांना उपचार करण्यासाठी आणि मोठाले जे तुमचे उपचार आहे किंवा मोठाले तुम्हाला आजार आहे आणि ते तुमच्याकडून होऊ शकत नाही, मग अशा परिस्थितीत तुम्ही कुठे जाणार तर सरकारी हॉस्पिटल तुम्हाला मुक्त कुठल्याही प्रकारचं शुल्क न घेता तुम्हाला उपचार करून देतं आणि तिथे कुठल्याही प्रकारचं एजंट आणि कुठल्याही प्रकारचं कोणाला पैसे द्यायची गरज नाही. मग तुम्ही चिंचोली मस्जिदचा सरकारी दवाखाना असो किंवा छत्रपती संभाजीनगरचा घाटी दवाखाना असो, आजूबाजू परिसरातील कोणताही घाटी दवाखाना असो किंवा कन्नडचा किंवा सिल्लोडचा घाटी दवाखाना असो, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फुकट फ्री ऑफ चार्ज तुम्हाला उपचार तुमचा होतो. आणि म्हणून तुम्हाला हे रक्तदान करायचं आहे. कारण की तुम्ही जेव्हा चांगले असता तेव्हा तुम्हाला सेवा करायचं असतं. ज्या सेवेच्या माध्यमातून जनतेची जेव्हा तुम्ही सेवा करसाल तर तुम्हाला देव इनडायरेक्टली तुम्हाला चांगल्या प्रकारचं जीवन देण्याचं काम देव करत असतो. म्हणून त्यासाठी कुठेतरी निस्वार्थ आम्हाला सेवा करावी लागते आणि ती सेवा करण्याच्या ती सेवा आमचे जयस्वाल भैया यांच्या माध्यमातून चिंचोली मस्जिद या परिसरामध्ये चिंचोली मस्जिद या गावामध्ये होणार आहे. तर 18 तारखेला सकाळी 6 वाजल्यापासून तर 16 तारखेला म्हणजे 1 जानेवारी ते 18 जानेवारीपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. तर आपल्या चिंचोली मस्जिद या गावाला 16 जानेवारीला सकाळी 6 वाजल्यापासून तर संध्याकाळच्या 8 वाजेपर्यंत तुम्ही इथं रक्तदान करू शकता. आणि या जीवनदायी उपक्रमामध्ये महाकुंभामध्ये आपण आपल्या देशाची व आपल्या परिसराची शान वाढवू शकता आणि चांगल्या प्रकारचा सरकारी उपक्रम आपण राबवू शकता, ज्या माध्यमातून या देशातील नागरिकांना सगळ्या सुखसुविधा कशा उपलब्ध होईल व सर्व एकत्र कसे येऊन आपण आपल्या देशाचा विकास कसा करू, आपल्या परिसराचा विकास कसा करू, परिसरातील नागरिकांना चांगल्या सुखसुविधा कशा उपलब्ध होईल या माध्यमातून आपल्या कार्य करायचं आहे. म्हणून मान्य श्री जयस्वाल भैया यांच्या माध्यमातून व त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून चिंचोली मस्जिद येथे 16 तारखेला 16 जानेवारी 2026ला महाकुंभ रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले सरकारी दवाखान्यात. त्या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहावे. आणि आपल्या जर यासाठी काही संपर्क करत असेल आपण नंबर घ्या 9923344775. धन्यवाद. असं आहे म्हणलं कोणाला जर व्हिडिओ करू शकतो आमच्या नाही ते राजकारण त्याला असतं सार्वजनिक देवाचं चालू केलं का बंद करून घ्या एकदा बंद करून